63 नाही, तर देशाच्या राजकीय, आर्थिक, भौगोलिक इत्यादी परिस्थितीतून तयार होत असते. प. नेहरू म्हणतात, परराष्ट्र धोरण म्हणजे काही श्रेष्ठ मुत्सव्यांनी आपल्या महालात बसून खेळाव्याचा खेळ नाही. लाखो देशवासियांच्या अपेक्षांतून ते निश्चित होत असते. परराष्ट्र संबंधाबाबत नेहरूंनी ज्या तत्वांचा 5 बाबीचा पुरस्कार केला त्यास पंचशील सिद्धांत म्हणतात. 2 देशांनी एकमेकांशी आदर्श कसे वागावे याची माहिती ही तत्वे देतात. ती तत्वे पुढीलप्रमाणे आहेत. 1. परस्परांची प्रादेशिक एकात्मता व सार्वभौमत्व यांचा परस्परांनी आदर करणे. 2. परस्परांच्या प्रदेशावर आक्रमण न करणे. 3. दुसऱ्या देशाच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणे. 4. राष्ट्रीय समानता मानणे व एकमेकांचे हित संरक्षण करणे. 5. आर्थिक सहकार्य व शांततामय सहजीवन याचा स्वीकार करणे. भारत चीन यांच्यात 1954वा पंचशील करार झाला. पुढे चीनने तो पाळला नाही. 1955 बांडुंग, इंडोनेशिया येथे भरलेल्या आफ्रो-आशियाई राष्ट्रांच्या ऐक्य परिषदेतही पंचशील तत्वांना मान्यता मिळाली. अशा प्रकारे पंचशील सिद्धांत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचला. पूर्वेकडे पहा धोरण. लेफ्ट लुक ईस्ट पॉलिसी. भारताच्या परराष्ट्र धोरणासंदर्भात पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी 1992च्या सुमारास लुक ईस्ट पॉलिसी म्हणजे पूर्वेकडील देशांकडे पहा अर्थात लक्ष द्या असे धोरण मांडले. भारत दक्षिण पूर्व आशियाई देशांशी संबंध वाढविण्यावर लक्ष केंद्रित करेल. भारताच्या जागतिकीकरणासाठी ते लाभदायक आहे असे त्यांनी म्हटले. यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला गती येईल. भारत प्रादेशिक शक्ती म्हणून पुढे येईल. यामुळे चीनच्या प्रभाव वाढीला शह देणे शक्य होईल. गुजराल नीती, गुजराल डॉक्ट्रीन. जून 1996 ते मार्च 1998 पर्यंत भारताचे परराष्ट्र मंत्री व पंतप्रधान राहिलेले इंद्रकुमार गुजराल यांनी परराष्ट्र धोरणाबाबत जे विचार मांडले ते गुजराल नीती म्हणून ओळखले जातात. प. नेहरू यांच्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात गुणात्मक बदल घडवून आणण्याचे श्रेय गुजराल यांना जाते. गुजराल नीतीने भारताच्या परराष्ट्र धोरणाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. गुजराल नीतीचा गाभा खालीलप्रमाणे. 1. भारत हा कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता श्रीलंका, बांगलादेश, भूतान, नेपाळ व मालदीव या राष्ट्रांना आर्थिक सहाय्य आणि व्यापारी सवलती देईल. 2. दक्षिण आशियातील कोणतेही राष्ट्र आपल्या भूमी व भौगोलिक क्षेत्राचा वापर इतर राष्ट्राविरुद्ध दहशतवादी कार्यांसाठी होऊ देणार नाही. 3. दक्षिण आशियातील कोणतेही राष्ट्र शेजारी राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणार नाही. 4. सर्व दक्षिण आशियाई राष्ट्र परस्परांच्या राजकीय सार्वभौमत्व व भौगोलिक एकात्मतेचा आदर करतील. 5. सर्व दक्षिण आशियाई राष्ट्र आपले शेजारील राष्ट्रांबरोबरचे संघर्ष, वाद हे शांतता, सहकार्य व चर्चेच्या माध्यमातून सोडवतील. 6. विभागीय सहकार्याच्या माध्यमातून व आशियात मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्यासाठी भारत प्रयत्नशील राहील. मोदी नीती, मोदी डॉक्ट्रीन. श्री नरेंद्र मोदी हे मे 2014 मध्ये विक्रमी बहुमताने सत्तेत आले व पंतप्रधान झाले. आपल्या शपथविधी कार्यक्रमासाठी भारताच्या सर्व शेजारी राष्ट्रप्रमुखांना सार्क सदस्य मोदींनी खास निमंत्रण देऊन बोलावले. यातून आपल्या वेगळ्या परराष्ट्र धोरणाचे संकेत दिले. त्यांनी सर्वप्रथम भूतान या छोट्या देशाचा दौरा केला व त्यानंतर नेपाळचा दौरा केला. यातून असा संदेश दिला की चिमुकले देश भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. भारत त्यांना राष्ट्रीय समानतेने वागवू इच्छितो. यानंतर त्यांनी जपान, अमेरिका व जगातील अनेक देशांना क्रमाने भेटी दिल्यात. मेक इन इंडियाचा नारा जगभर नेला. त्यांनी ज्या देशात दौरा केला त्या देशातील भारतीय समुदायासमोर जाहीर भाषणे केलीत व या माध्यमातून अनिवासी भारतीयांना भारताशी घट जोडण्याचा प्रयत्न केला. इतर देशांत वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशीयांना भारतात आपली काळजी करणारा नेता आहे असा विश्वास मिळाला. भारताच्या विकासात अनिवासी व परदेशस्थ भारतीयांनी हातभार लावून मायदेशाला मदत करावी हा संदेश दिला. त्यांनी लुक ईस्टला ॲक्ट ईस्टची जोड आवश्यक असल्याचे म्हटले. तसेच लुक वेस्ट धोरणाचे सुतोवाच केले. त्यांनी युनोत आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जून 21 साजरा करावा असे सुचविले व त्यास युनोने मान्यता दिली.
भारतास युनोच्या सुरक्षा परिषदेत कायम सदस्याचा दर्जा मिळावा यासाठी जागतिक जनमत जागे करण्याचे कार्य केले. बऱ्याच देशांनी नरेंद्र मोदींच्या या भूमिकेला पाठिंबा जाहीर दिला. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या छोट्या मोठ्या देशांसोबतही मोदींनी संबंध दृढ केले. परराष्ट्र संबंधाबाबत तात्विक मांडणी करण्यासोबतच प्रत्यक्ष कृतीला मोदींनी अधिक महत्त्व दिले आहे. नरेंद्र मोदीच्या परराष्ट्र धोरणांवरील दौऱ्यांवरील भाषणांचे पुस्तक द मोदी डॉक्ट्रिन न्यू पॅराडिग्म्स इन इंडियाज फॉरेन पॉलिसी हे प्रसिद्ध झाले. या सर्व बाबी म्हणजेच मोदी नीती होय. नरेंद्र मोदींनी परराष्ट्र धोरण व संरक्षण याबाबत कौशल्य, कल्पनाशक्ती व शोधक दृष्टिकोन दाखविला. मोदी सरकारच्या काळात अण्वस्त्राच्या मुद्द्यावर प्रथम वापर करणार नाही या तत्वाच्या सार्थकतेवर चर्चा सुरू झाल्यामुळे अनेक जण संभ्रमात पडले. 2018 या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदींनी आशियान 10 सदस्य देश या संघटनेच्या घटनेच्या सर्व शीर्ष नेतृत्वांना बोलावून वेगवेगळा पायंडा पाडला. परराष्ट्र धोरणावर मोदींनी आपला वेगळा ठसा उमटविला. यालाच त्यांची फास्ट ट्रॅक डिप्लोमसी म्हणतात. नरेंद्र मोदींनी 2019 प्रचंड जनादेश मिळाल्यावर आपल्या दुसऱ्या शपथविधीसाठी बिमस्टेक संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांना सन्मानपूर्वक बोलाविले. बिमस्टेकचे सदस्य बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान व भारत. नरेंद्र मोदींनी शेजारी देशांशी संबंधाबाबत सागर सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन तसेच नेबरहुड फर्स्ट आदी शेजारी या संकल्पना मांडल्या. जगातील कोणत्याही विकसनशील देशात नैसर्गिक किंवा मानवी आपत्ती आल्यास भारत तेथे वैद्यकीय मदत देण्यासाठी आरोग्य मैत्री प्रकल्प राबवेल असे मोदींनी जानेवारी 2023 मध्ये जाहीर केले. भारताचे अण्वस्त्र धोरण. भारताने अगदी सुरुवातीपासूनच अणूचा शांततेसाठी विकासासाठी वापर करण्याचे धोरण जाहीर केले व अंमलात आणले. भारताच्या अण्वस्त्र धोरणाची तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत. 1. देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक एवढी किमान आण्विक क्षमता प्राप्त करणे. त्यापेक्षा अधिक संशोधन केले जाणार नाही. 2. शांतता व आर्थिक विकासासाठी अणुसंशोधन व वापरुदा, वीज उत्पादन, अंतराळ संशोधन, वैद्यकीय उपचार, कृषी विकासी. 3. अणुचाचण्या न केलेल्या देशांविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर केला जाणार नाही. 4. जागतिक निःशस्त्रीकरणास बांधील. 5. भारत इतर देशांना अणुतंत्रज्ञान देणार नाही. 6. राष्ट्रीय सुरक्षितता वाढविणे. 7. कोणत्याही वेळी भारतातर्फे प्रथम वापर केला जाणार नाही. 8. आंतरराष्ट्रीय पत वाढविणे. 9. आण्विक प्ररोधन धाक. भारताने आपल्या अण्वस्त्र धोरणात आण्विक प्ररोधन धाक या संकल्पनेला महत्त्व दिले आहे. अण्वस्त्रांचा वापर करण्याऐवजी ती जवळ बाळगण्यानेच राष्ट्रीय सुरक्षितता वाढते. चीनने 1964 पहिली अणुचाचणी केली. पाकिस्तान व चीनमधील आण्विक सहकार्य वाढत गेले. भारताबरोबर चीनने 1962 युद्ध केले. या पार्श्वभूमीवर भारताला अणुशक्ती मिळविणे आवश्यक होते. 10. NPT व CTBT हे करार पक्षपाती असल्याने भारत या करारांशी सहमत नाही. 11. भारत अण्वस्त्रे सुरक्षित ठेवेल. भारताच्या अण्वस्त्र चाचण्या. पोखरण 1. पोखरण-1 ही अणुचाचणी 1974 केली गेली आणि पोखरण-1 च्या वेळी पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी कार्यरत होत्या. पोखरण-1 चाचणीचे सांकेतिक नाव बुद्ध हसला ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा हे होते. शांततेसाठी अणू असेच भारताचे अणुधोरण आहे. परंतु बदलत्या परिस्थितीनुसार भारताच्या अणुधोरणात वेळोवेळी बदल होत गेले. 1962 चीनने भारताबरोबर युद्ध करून भारताचा मोठा प्रदेश गिळंकृत केला. यामुळे नेहरूंच्या शेवटच्या कालखंडात भारताचे अण्वस्त्र धोरण बदलले. भारताच्या अणुकार्यक्रमाचे जनक डॉक्टर होमी भाभा व नेहरू यांचे निधन झाले. राष्ट्रहित व राष्ट्रीय सुरक्षा मिळविण्यासाठी भारताने 1974 अणुचाचण्या करण्याचे ठरविले. राजस्थानमधील पोखरण या वाळवंटात खेलोलाई क्षेत्रात 104 मीटर खोल खड्डा करून 9 किलोटन प्लुटोनियमची पहिली अणुचाचणी 18 मे 1974 रोजी सकाळी 8:05 ला घेतली गेली. या दिवशी बुद्ध पौर्णिमा होती.
या चाचणीला बुद्ध हसला हे सांकेतिक नाव दिले गेले. दुपारी रात्रीच्या 1ला भारताने अणुचाचणी केल्याचे आकाशवाणीवरून जाहीर केले. यामुळे आनंद पसरला. 1974च्या या अणुचाचणीचा पाया 1964 मध्येच घातला गेला. 1972 नंतर इंदिरा गांधींनी जमिनीखाली अणुचाचणी घेण्यास संमती दिली. 1974च्या अणुचाचणीचे प्रमुख सूत्रधार शास्त्रज्ञ डॉक्टर राजा रामण्णा. या अणुचाचणीसाठी जागा शोधण्याचे कार्य अरविंद फडके यांनी केले. 1974वा संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर ना. ग. चौधरी होते. डॉक्टर ना. ग. चौधरी व डॉक्टर राजा रामण्णा हे मित्र असल्याने लष्कराची मदत व सहकार्य या अणुचाचणीला मिळाले. जमिनीखाली एलाकाराचा खडडा घेऊन चाचणी पार पाडली गेली. या चाचणीत फ्युजन तंत्रज्ञान वापरले गेले. या अणुचाचणीची तीव्रता भूकंपमापक यंत्रावर 5 रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली. या चाचणीनंतर 35 मीटर उंचीची वाळूची टेकडी तयार झाली. ही टेकडी नंतर खाली बसली व 90 मीटर व्यास व 15 मीटर खोल खड्डा तयार झाला. पोखरण 2. पोखरण 2 या चाचणीस ऑपरेशन शक्ती असे नाव दिले गेले. पोखरण 2 ही भारताची दुसरी अण्वस्त्र चाचणी होय. भाजपाच्या NDA आघाडीचे सरकार अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली 19 मार्च 1998ला सत्तेत आले. भारताच्या अणुशक्ती आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष श्री आर. चिदंबरम आणि पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर A.P.J. अब्दुल कलाम यांच्याबरोबर नवीन शासनाने चर्चा केली व मे महिन्यात अणुचाचणी करण्याचे आदेश दिले. या चाचणीची माहिती फक्त पंतप्रधान, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, परराष्ट्र सचिव, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व संरक्षण दलांचे प्रमुख यांनाच होती. 11 मे 1998ला 3 व 13 मे 1998ला 2 अशा एकूण 5 अणुचाचण्या घेण्यात आल्यात. मे 11ची एक चाचणी फ्युजन तंत्रज्ञानावर व उर्वरित 4 फिजन तंत्रज्ञानावर आधारित होत्या. पोखरण हे राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील वाळवंट आहे. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी लगेच पत्रकार परिषदेत या चाचण्यांची माहिती दिली. या अणुचाचण्यांना कुंभकर्ण, व्हाईट हाऊस, ताजमहाल अशी अनेक सांकेतिक नावे दिली गेली. या अणुचाचण्यांना एकत्रितपणे ऑपरेशन शक्ती -98 असेही म्हटले गेले. पोखरण 1 व 2 चे महत्त्व. या चाचण्यांचे भारताच्या दृष्टीने खालील महत्त्व आहे. भारत हे अण्वस्त्रधारी राष्ट्र बनले. राष्ट्रीय सुरक्षा वाढली. भारतीय जनतेचा आत्मविश्वास वाढला. सैन्य दलांचे मनोबल वाढले. नेपाळ व भूतान यांचा भारतावरील विश्वास वाढला. चाचण्या पूर्ण होईपर्यंत कोणत्याही देशाला, अगदी अमेरिकेलाही थांगपत्ता लागू न देण्यात भारत यशस्वी झाला. भारताला महाशक्ती बनण्यासाठी या चाचण्या उपयुक्त. भारत आण्विक प्ररोधन धाक निर्माण करण्यात यशस्वी. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात पुढील काळात भारताचा दबदबा वाढत गेला. भारताने या चाचण्यांसाठी स्वदेशी तंत्रज्ञान वापरले. अण्वस्त्र प्रसारबंदी करार. NPT अणुप्रसारबंदी करार. अण्वस्त्रांच्या वाढत्या स्पर्धेमुळे जागतिक शांततेला धोका निर्माण झाला व जागतिक तणाव निर्माण झाला. या तणावाचे निवारण करण्यासाठी व शांतता स्थापित करण्यासाठी अण्वस्त्रांचे निःशस्त्रीकरण करण्याचा पर्याय पुढे आला. अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन व इंग्लंड या 5 देशांशिवाय इतर देशांमध्ये अण्वस्त्रे निर्माण होऊ नये, प्रसारित होऊ नये व अणुशक्तीचा शांतता व आर्थिक विकासासाठी उपयोग शक्य व्हावा या हेतूने अण्वस्त्र प्रसार बंदी कराराचा ठराव संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर मांडण्यात आला. या संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने 1968 मध्ये मान्यता दिली. 1970 पासून हा करार प्रत्यक्ष अंमलात आला. या करारावर आतापर्यंत अमेरिकेसह जगातील 190 देशांनी सह्या केल्या आहेत. भारत, पाकिस्तान, इस्रायल, सुदान या देशांनी या करारावर सह्या केलेल्या नाहीत. कराराची कलमे. 1.
या करारात अण्वस्त्रधारी राष्ट्र व बिगर अण्वस्त्रधारी राष्ट्र असे वर्गीकरण केले आहे. 2. फक्त 5 अण्वस्त्रधारी राष्ट्रांकडेच अण्वस्त्रे राहतील. 3. ज्या राष्ट्रांनी अणुचाचण्या केल्या नाहीत त्यांना अणुतंत्रज्ञान इतर देशांकडून आयात करता येणार नाही. 4. अण्वस्त्र परीक्षणावर यापुढे आंतरराष्ट्रीय नियंत्रण ठेवले जाईल. 5. या करारास मान्यता देणाऱ्या राष्ट्रांनी आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाशी करार करावेत. 6. ज्या राष्ट्रांकडे अण्वस्त्रे नाहीत परंतु त्यांनी या करारावर सह्या केल्यात त्यांना यापुढे अण्वस्त्रे निर्माण करता येणार नाही, तसेच त्यांची आयातही करता येणार नाही. 7. अण्वस्त्रधारी राष्ट्रांनी इतर राष्ट्रांना अण्वस्त्रे व अणुतंत्रज्ञान देऊ नये. 8. अण्वस्त्रधारी राष्ट्रांनी कराराचे काटेकोर पालन करावे. 9. या करारानुसार सह्या करणाऱ्या राष्ट्रांनी अणुशक्तीचा शांततामय उपयोग करण्याबाबत परस्परात सहकार्य केले तरी चालेल. 10. या कराराचा कालावधी सुरुवातीला 25 वर्षे ठरविला गेला. 1995 मध्ये न्यूयॉर्क परिषदेत या कराराला अनिश्चित कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली. अण्वस्त्र प्रसार बंदी कराराबाबत भारताची भूमिका. अण्वस्त्रांची निर्मिती, त्यांचा प्रसार, त्यांचे साठे या सर्व बाबींवर संपूर्ण बंदी असावी यास भारताचा पाठिंबा आहे. हा करार अण्वस्त्रधारी राष्ट्रांचे महत्त्व वाढविण्यास व बिगर अण्वस्त्रधारी राष्ट्रांवर अन्याय करणारा आहे. हा करार अण्वस्त्रधारी राष्ट्रांची मक्तेदारी जपण्यासाठीच केला गेला आहे. भारताने या कराराबाबत पुढील काही प्रश्न उपस्थित केले आहे. 1. करारात अण्वस्त्रधारी राष्ट्रे व बिगर अण्वस्त्रधारी राष्ट्रे या 2 गटांच्या जबाबदाऱ्यांचा उल्लेख नाही. आर. 2. अण्वस्त्रधारी राष्ट्रांकडील अण्वस्त्रांचे साठे नष्ट करण्याबाबत या करारात कोणताच उल्लेख नाही. 3. अण्वस्त्रधारी राष्ट्र अण्वस्त्रांचा उपयोग बिगर सैनिकी कार्यासाठीच करतील याची शाश्वती व खात्री काय? 4. अण्वस्त्रधारी राष्ट्रांनी या करारावर सह्या केल्यात परंतु त्यांनी आपले अणुकार्यक्रम बंद केलेले नाहीत. 5. बिगर अण्वस्त्रधारी राष्ट्रांवर अण्वस्त्रधारी राष्ट्रांनी हल्ले वा युद्ध केल्यास त्यांनी आपल्या संरक्षणासाठी काय करावे? अण्वस्त्रधारी राष्ट्रांची मदत त्यांना घेता येईल का? वरील सर्व बाबींचा विचार करून भारताने या करारावर सही करण्यास नकार देऊन अण्वस्त्र संशोधन निर्मितीचा आपला अधिकार सुरक्षित ठेवला. भारताने या करारावर सही करावी यासाठी अमेरिकेने भारतावर वेळोवेळी दडपण आणले. भारत या दडपणाला कधीच बळी पडला नाही. भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून अण्वस्त्रधारी राष्ट्रांनी अण्वस्त्र चाचण्या थांबवाव्यात अशी विनंती केली. भारत अणुशक्तीचा वापर अण्वस्त्र निर्मितीसाठी करणार नाही मग तो या करारात सहभागी असो किंवा नसो. भारत अणुशक्तीचा वापर नेहमीच शांतता व विकास यासाठीच करेल. परंतु शांतताच सुरक्षितता धोक्यात आली तर भारताला आपल्या आण्विक धोरणाचा वेगळा विचार करावा लागेल असेही भारताने स्पष्ट केले. सर्वंकष अणुचाचणी बंदी करार. सीटीबीटी व्यापक अणुचाचणी बंदी करार. संपूर्ण जगातून अणुशक्ती नष्ट करण्याच्या हेतूने युनोच्या पुढाकाराने एप्रिल 1996 सर्वंकष अणुचाचणी बंदी करार. सीटीबीटी व्यापक अणुचाचणी बंदी करार. संपूर्ण जगातून अणुशक्ती नष्ट करण्याच्या हेतूने युनोच्या पुढाकाराने एप्रिल 1996 मध्ये जिनिव्हा येथे एका परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत अणुशक्तीवर सविस्तर चर्चा होऊन सर्वंकष अणु चाचणी बंदी करार सीटीबीटी हा 58 विरुद्ध 3 मतांनी मान्य केला गेला. कराराची कलमे. 1. सर्वच प्रकारच्या अण्वस्त्र चाचण्यांना बंदी घालणे. 2. या कराराचा भंग करणाऱ्या विरुद्ध नियंत्रण करणारी आंतरराष्ट्रीय निरीक्षण योजना निर्माण करण्यात आली. 3. जगातील कोणताही देश अणुचाचणी घेत आहे अशी स्थिती असल्यास शंका आल्यास त्याची चौकशी करण्याची तरतूद करारात केली गेली. 4. यासाठी 51 सदस्यांची समिती निर्माण केली गेली. त्या समितीला यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार दिला गेला. 5. हा करार 1996 च्या सप्टेंबर पासून 180 दिवसांत अंमलात येईल अशी तरतूद. 6. अणुशक्तीचा शांततेसाठी वापर व संशोधन करणाऱ्या राष्ट्रांवरही या कराराने बंधने घातली.
सुरुवातीला 1996 मध्ये अमेरिकेसह 61 राष्ट्रांनी या करारावर सह्या केल्या. आतापर्यंत या करारावर वजा 183 राष्ट्रांनी सह्या केल्या आहेत. भारत, उत्तर कोरिया, पाकिस्तान या राष्ट्रांनी करारावर अद्याप सह्या केलेल्या नाहीत. सर्वकष अणुचाचणी बंदी करारांबाबत भारताची भूमिका. या कराराला अमेरिकन सिनेट या सभागृहाने मान्यता दिली नाही. चौसष्ट. चीनने प्रसिद्ध केलेल्या फॉक्स अहवालानुसार अमेरिकेने काही दिवसा अगोदर थर्मोन्यूक्लिअर व न्यूट्रॉन बॉम्ब विकसित केलेत. यामुळे अण्वस्त्रमुक्त जग ही अमेरिकन कल्पना कितपत विश्वासू आहे याची जगाला जाणीव झाली. अमेरिका नेहमीच या करारावर सही करावी म्हणून भारतावर दडपण आणते. 1996 पासूनच भारताने या करारावर सही करण्यास नकार दिलेला आहे. भारताने कोणत्याही दडपणाला भीक न घालता 11 व 13 मे 1998 ला 5 अणुचाचण्या घेतल्या. अमेरिकेसह अनेक देशांनी भारतावर निर्बंध घातले व टीका केली. या करारावर भारताने सही न करण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. या करारात अण्वस्त्रधारी राष्ट्रांना झुकते माप दिले गेले. 2. करार पूर्णपणे अमेरिकेच्या नीतीवर अवलंबून आहे. 3. कराराची सर्वच कलमे घातक आहेत. 4. जगाला अण्वस्त्रमुक्त करणे हा कराराचा हेतू आहे, परंतु अमेरिका मात्र अण्वस्त्रे बनवत व विकसित करताना दिसत आहे. 5. या करारात अण्वस्त्रधारी राष्ट्रांकडील अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठीची कोणतीही व्यवस्था नाही. 6. अण्वस्त्रे नष्ट करावीत असे करारात म्हटले, परंतु त्यासाठीचा निश्चित असा कार्यक्रम नाही. 7. या करारात अण्वस्त्र निर्मितीसाठी लागणारे युरेनियम पुरवठ्या बाबत बंधने घालण्यात आली. भारताने मोजारील राष्ट्रांशी संबंध. चालू घडामोडी. दिनविशेष. दिनविशेष. 1. जागतिक दिनविशेष. 2. राष्ट्रीय दिनविशेष. 3. प्रादेशिक दिनविशेष. जागतिक दिनविशेष. जानेवारी. 1 जानेवारी जागतिक धूम्रपान विरोधी दिन. 4 जानेवारी जागतिक ब्रेल लिपी दिन. 6 जानेवारी जागतिक युद्ध अनाथ दिन. 8 जानेवारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस दिन. जानेवारी 10 जागतिक विनोदी दिवस, जागतिक हिंदी दिवस. जानेवारी 26 जागतिक सीमा शुल्क दिन. जानेवारी 30 जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन. जानेवारी 30 जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन. फेब्रुवारी. 2 फेब्रुवारी. चालू घडामोडी. दिनविशेष. दिनविशेष. 1. जागतिक दिनविशेष. 2. राष्ट्रीय दिनविशेष. 3. प्रादेशिक दिनविशेष. जागतिक दिनविशेष. जानेवारी. 1 जानेवारी जागतिक धूम्रपान विरोधी दिन. 4 जानेवारी जागतिक ब्रेल लिपी दिन. 6 जानेवारी जागतिक युद्ध अनाथ दिन. 8 जानेवारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस दिन. जानेवारी 10 जागतिक विनोदी दिवस, जागतिक हिंदी दिवस. जानेवारी 26 जागतिक सीमा शुल्क दिन. जानेवारी 30 जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन. जानेवारी 30 जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन. फेब्रुवारी. 2 फेब्रुवारी जागतिक विवाह दिन, जागतिक पाणथळ प्रदेश दिन. 2 फेब्रुवारी श्रीलंकेचा राष्ट्रीय दिन. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन, आम मानवी बंधुता दिन. फेब्रुवारी 11 इंटरनेट सुरक्षा दिन, जागतिक रुग्ण हक्क दिन. फेब्रुवारी 13 जागतिक रेडिओ दिन. फेब्रुवारी 14 व्हॅलेंटाईन दिन. फेब्रुवारी 15 आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन. फेब्रुवारी 17 जागतिक पर्यटन लवचिकता दिवस. फेब्रुवारी 27 जागतिक स्वयंसेवी संस्था दिन. फेब्रुवारी 20 जागतिक सामाजिक न्याय दिन. फेब्रुवारी 21 जागतिक मातृभाषा दिन. फेब्रुवारी 22 जागतिक स्काउट दिन. फेब्रुवारी 27 जागतिक स्वयंसेवी संस्था दिन. नोबल पू. फेब्रुवारीचा 3रा रविवार जागतिक वेल दिवस.
मार्च 1 मार्च जागतिक शून्य भेदभाव दिन जा समुद्री गवत दिन 1 मार्च जागतिक नागरी संरक्षण दिन 3 मार्च जागतिक वन्यजीवन दिन जा श्रवण दिन 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन मार्च 13 जागतिक रोटरी दिन मार्च 14 जागतिक पाय ग दिन आंतरराष्ट्रीय गणित दिन मार्च 14 नक्षांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन मार्च 15 जागतिक ग्राहक संरक्षण दिन जागतिक संपर्क दिन मार्च 20 जागतिक चिमणी दिन जागतिक आनंदीपणा दिन मार्च 21 जागतिक डाऊन सिंड्रोम दिवस मार्च 21 वांशिक भेदभाव निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस मार्च 21 आंतरराष्ट्रीय नवरोज दिवस जागतिक कविता दिन मार्च 21 जागतिक वन दिन जागतिक कठपुतली दिन मार्च 22 जागतिक जल दिन मार्च 23 जागतिक हवामान दिन मार्च 24 जागतिक क्षयरोग दिन मार्च 26 बांगलादेश मुक्ती दिन जागतिक एपिलेप्सी जागृती दिन मार्च 27 जागतिक रंगभूमी दिन मार्च 30 आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस मार्च 30 जागतिक बायपोलर द्विध्रुवीय मनोविकार दिन मार्चचा दुसरा गुरुवार जागतिक किडनी मूत्रपिंड दिन एप्रिल 1 एप्रिल जागतिक एप्रिल फूल दिन मूर्ख बनविणे दिन 2 एप्रिल जागतिक स्वमग्नता जागृती दिन जा बालसाहित्य दिन 3 एप्रिल जागतिक जलचर दिन 4 एप्रिल जागतिक भूसुरंग जागृती दिन 5 एप्रिल आंतरराष्ट्रीय सद्विवेकबुद्धी दिन 6 एप्रिल विकास व शांतता यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन आन 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन एप्रिल 10 जागतिक होमिओपॅथी दिन एप्रिल 12 आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन एप्रिल 14 जागतिक ज्ञान दिवस एप्रिल 16 जागतिक वाचा वाणी दिन जागतिक आवाज दिन एप्रिल 17 जागतिक हिमोफिलिया दिन एप्रिल 18 जागतिक वारसा दिन एप्रिल 19 जागतिक यकृत दिन एप्रिल 21 जागतिक सर्जनशीलता आणि नवनिर्मिती दिन एप्रिल 22 जागतिक वसुंधरा पृथ्वी दिन एप्रिल 23 जागतिक ग्रंथ पुस्तक दिन जागतिक इंग्रजी भाषा दिन एप्रिल 23 जागतिक कॉपीराइट दिन एप्रिल 24 प्रयोगशाळेतील प्राण्यांसाठी जागतिक दिन एप्रिल 25 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिन जा मलेरिया दिन एप्रिल 26 जागतिक बौद्धिक संपदा दिन IPR डे एप्रिल 28 जागतिक कामाच्या ठिकाणी सुरक्षा व आरोग्य दिन एप्रिल 29 जागतिक नृत्य दिन जा बेडूक संरक्षक दिन मे 1 मे जागतिक कामगार दिन विनोद दिन 2 मे जागतिक टुना दिवस दमा दिवस 3 मे आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन 3 मे जागतिक सूर्य दिन जागतिक प्रेस वृत्तपत्र स्वातंत्र्य दिवस 4 मे आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन 5 मे जागतिक व्यंगचित्रकार दिन जागतिक ॲथलेटिक दिन 6 मे जागतिक उपवास दिन 8 मे जागतिक रेडक्रॉस दिन मे 12 जागतिक परिचारिका दिन मे 15 जागतिक कुटुंब दिन 16 जागतिक कृषी पर्यटन दिन मे 17 जागतिक दूरसंचार दिन जागतिक एड्स लसीकरण दिन जागतिक उच्च रक्तदाब दिन 17व्या वर्षी मे 18 जागतिक दर्यावर्दी महिला दिन मे 18 जागतिक संग्रहालय दिन मे 20 जागतिक मधमाशी दिन जागतिक मापनशास्त्र दिन मे 21 आंतरराष्ट्रीय चहा दिन मे 22 आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन मे 23 जागतिक कासव दिन मे 24 कॉमनवेल्थ दिन जे सिंक्रोफ्रेनिया दिन मे 25 जागतिक हरवलेल्या मुलांचा दिन जा थायरॉइड दिन मे 29 आंतरराष्ट्रीय पीस कॉर्प्स दिवस मे 31 जागतिक तंबाखू विरोधी दिन
प्रत्येक वर्षातील मे आणि ऑक्टोबरमधील दुसऱ्या शनिवारी जागतिक स्थलांतरित पक्षी दिन. जून 1 जून वैश्विक पालक पेरेंट्स दिन. 1 जून जागतिक दूध दिन, आंतरराष्ट्रीय कार्यकर्ता दिन. 5 जून जागतिक पर्यावरण दिन. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिन. 8 जून जागतिक महासागर दिन, जागतिक ब्रेन ट्यूमर दिन. जून 12 जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिन. जून 13 जागतिक वर्णभेद दिन. जून 14 जागतिक रक्तदाता दिन. जून 15 ज्येष्ठ नागरिक अत्याचार विरोधी जनजागृती दिन. जून 16 जागतिक जलसिंचन दिन, सागरी कासव दिन. जून 17 जागतिक मगर दिन. जून 17 जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळ निवारण दिन. जून 18 जागतिक सहल दिन, शाश्वत आहारशास्त्र दिन. जून 19 जागतिक सिकलसेल दिन. जून 20 जागतिक निर्वासित दिन. जून 21 जागतिक हायड्रोग्राफी दिन, आंतरराष्ट्रीय जिराफ दिवस. जून 21 जागतिक योग दिन, जागतिक संगीत दिन. जून 23 ऑलिम्पिक दिन, आंतरराष्ट्रीय विधवा दिन. जून 23 संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिन. जून 24 मुत्सद्देगिरीतील महिलांचा आंतरराष्ट्रीय दिवस. जून 25 आंतरराष्ट्रीय नाविक दिन. जून 26 जागतिक अंमली पदार्थ गैरवापर व तस्करी विरोधी दिन. जून 30 आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन. जुलै 1 जुलै जागतिक विनोद दिन. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकारिता दिन. 3 जुलै जागतिक सहकार दिन. 4 जुलै अमेरिकन स्वातंत्र्य दिन. 7 जुलै जागतिक चॉकलेट दिन. जुलै 11 जागतिक लोकसंख्या दिन. जुलै 12 मलाला दिन. जुलै 15 जागतिक युवा कौशल्य दिन. जुलै 17 जागतिक इमोजी दिन. जुलै 18 नेल्सन मंडेला दिन. जुलै 20 आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन. सतराव्या वर्षी सक्रिय उच्च रक्तदाब दिवस. जुलै 23 जागतिक वनसंवर्धन दिन. जुलै 26 आंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था कांदळवन संवर्धन दिन. जुलै 28 जागतिक निसर्ग संधारण दिन, जागतिक हेपॅटायटिस दिन. जुलै 29 जागतिक वाघ व्याघ्र दिन. ऑगस्ट 1 ते 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिन, अणुविरोधी दिन. 8 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय मांजर दिन. 9 ऑगस्ट जागतिक मूळ निवासी दिन, नागासाकी दिन. ऑगस्ट 10 जागतिक सिंह दिन. ऑगस्ट 12 आंतरराष्ट्रीय युवक दिन, हत्ती दिन. ऑगस्ट 13 आंतरराष्ट्रीय डावखुरे व्यक्ती दिन. ऑगस्ट 14 पाकिस्तान स्वातंत्र्य दिन. ऑगस्ट 19 जागतिक छायाचित्र दिन. ऑगस्ट 20 जागतिक मच्छर डास दिन. ऑगस्ट 23 आंत गुलाम व्यापार प्रथा निवारणार्थ आठवण दिन. ऑगस्ट 23 जागतिक वडापाव दिन. ऑगस्ट 29 अणुचाचण्या विरोधी दिन. ऑगस्ट 30 जागतिक व्हेल शार्क दिन. सप्टेंबर 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिन. 7 सप्टेंबर जागतिक क्षमादान दिन, निळ्या आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन. 8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन, फिजिओथेरपी दिन. सप्टेंबर 10 जागतिक आत्महत्या विरोधी दिन. सप्टेंबर 11 विश्व बंधुत्व दिन. सप्टेंबर 12 जागतिक डॉल्फिन दिन. सप्टेंबर 14 जागतिक प्रथमोपचार दिन. सप्टेंबर 15 आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन, अभियंता दिन. सप्टेंबर 16 जागतिक ओझोन दिन. सप्टेंबर 17 जागतिक रुग्ण सुरक्षा दिन. सप्टेंबर 21 जागतिक शांतता दिन, जागतिक अल्झायमर दिन. सप्टेंबर 22 जागतिक कर्करोग मुक्ती दिन, गुलाब दिन. सप्टेंबर 23 आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन. सप्टेंबर 23 आंतरराष्ट्रीय बधिरांसाठीचा दिन. सप्टेंबर 27 जागतिक पर्यटन दिन. सप्टेंबर 28 जागतिक रेबीज दिन, आंतरराष्ट्रीय जाणून घेण्याचा अधिकार दिन, माहिती अधिकार दिन. सप्टेंबर 29 जागतिक हृदय दिन. ऑक्टोबर
1 ऑक्टोबर वृद्धांसाठीचा आंतरराष्ट्रीय दिन. 2 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन. 3 ऑक्टोबर जागतिक निसर्ग दिन. 4 ऑक्टोबर जागतिक प्राणी पशु दिन. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन. 6 ऑक्टोबर जागतिक वन्यजीवन दिन. 9 ऑक्टोबर जागतिक टपाल दिन जा दृष्टी दिन. ऑक्टोबर 10 जागतिक मानसिक आरोग्य दिन. ऑक्टोबर 11 आंतरराष्ट्रीय बालिका दिन. ऑक्टोबर 12 जागतिक अर्थरायटिस दिन. ऑक्टोबर 13 आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन. ऑक्टोबर 14 जागतिक मानके प्रमाणके दिन. ऑक्टोबर 15 वैश्विक हात धुणे दिन आंतरराष्ट्रीय महिला दिन. ऑक्टोबर 15 जागतिक पांढरी काठी अंध सुरक्षा दिन. ऑक्टोबर 16 जागतिक अन्न दिन. ऑक्टोबर 17 आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन जा आघात दिन. ऑक्टोबर 18 जागतिक मेनोपॉज दिन. ऑक्टोबर 20 जागतिक सांख्यिकी दिन. ऑक्टोबर 24 संयुक्त राष्ट्र दिन जागतिक पोलिओ दिन. ऑक्टोबर 24 जागतिक विकासाचा माहिती दिन. ऑक्टोबर 27 जागतिक दृकश्राव्य वारसा दिन. ऑक्टोबर 28 आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन. ऑक्टोबर 29 आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिन. ऑक्टोबर 29 जागतिक पक्षाघात दिन. ऑक्टोबर 31 जागतिक बचत दिन जागतिक शहरे दिन. नोव्हेंबर 1 नोव्हेंबर जागतिक शाकाहारी दिवस. 4 नोव्हेंबर युनेस्को दिन. 5 नोव्हेंबर जागतिक त्सुनामी जनजागृती दिन. 6 नोव्हेंबर युद्ध आणि सशस्त्र संघर्षात पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस. 9 नोव्हेंबर जागतिक विधी सेवा दिन. नोव्हेंबर 10 शांतता आणि विकास यासाठी जागतिक विज्ञान दिन. नोव्हेंबर 12 जागतिक न्यूमोनिया दिन. नोव्हेंबर 13 जागतिक मायाळू दिन. नोव्हेंबर 14 जागतिक मधुमेह दिन. नोव्हेंबर 16 आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन. ते चुंबन घेतात. नोव्हेंबर 17 आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन जा कर्णबधीर दिन. 18 नोव्हेंबर बाल लैंगिक शोषण अत्याचार आणि हिंसेपासून बचाव रोखण्यासाठी जागतिक दिवस. नोव्हेंबर 19 जागतिक शौचालय दिन आंतरराष्ट्रीय पुरुष दिन. नोव्हेंबर 20 वैश्विक बाल दिन आफ्रिका औद्योगिकीकरण दिन. नोव्हेंबर 21 जागतिक दूरदर्शन दिन जागतिक मत्स्य दिन. नोव्हेंबर 25 आंतरराष्ट्रीय महिला हिंसा विरोधी दिन. नोव्हेंबर 26 जागतिक स्थूलता दिन. नोव्हेंबर 28 लाल ग्रह रेड प्लॅनेट दिन. नोव्हेंबर 29 आंतरराष्ट्रीय जगवार दिन. नोव्हेंबर 29 पॅलेस्टिनी लोकांसोबत आंतरराष्ट्रीय एकतेचा दिन. नोव्हेंबर 30 रासायनिक युद्धातील बळींसाठी स्मृती दिन. नोव्हेंबरचा तिसरा गुरुवार जागतिक तत्वज्ञान दिन. नोव्हेंबरचा तिसरा रविवार रस्ते अपघातातील बळीचा जागतिक स्मरण दिन. डिसेंबर 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. 2 डिसेंबर जागतिक संगणक साक्षरता दिन जागतिक गुलामगिरी निर्मूलन दिन. पन्नास 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग अपंग दिन. 4 डिसेंबर आंतरराष्ट्रीय चित्ता दिन. 4 डिसेंबर आंतरराष्ट्रीय बैंक दिन. 5 डिसेंबर जागतिक मृदा दिन आंतरराष्ट्रीय आर्थिक व सामाजिक स्वयंसेवक दिन. 6 डिसेंबर भारत बांगलादेश मैत्री दिवस. 7 डिसेंबर जागतिक नागरी विमान उड्डाण दिन. 8 डिसेंबर सार्क दिन. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन. 9 डिसेंबर नरसंहार गुन्ह्यांच्या प्रतिबंधासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन. डिसेंबर 10 जागतिक मानवी हक्क दिन. डिसेंबर 11 युनिसेफ दिन आंतरराष्ट्रीय पर्वत दिन. डिसेंबर 12 आंतरराष्ट्रीय तटस्थता दिन. डिसेंबर 12 आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य संरक्षण दिन. डिसेंबर 18 आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन. डिसेंबर 20 आंतरराष्ट्रीय मानव ऐक्य दिन. राष्ट्रीय दिनविशेष. जानेवारी
9 जानेवारी प्रवासी भारतीय अनिवासी भारतीय दिन। जानेवारी 12 राष्ट्रीय युवक दिन। जानेवारी 14 राष्ट्रीय भूगोल दिन, सशस्त्र सेना माजी सैनिक दिन। जानेवारी 15 राष्ट्रीय भूसेना लष्कर दिन। जानेवारी 16 राष्ट्रीय स्टार्टअप दिन। जानेवारी 24 राष्ट्रीय बालिका दिन। जानेवारी 25 राष्ट्रीय मतदार दिन, राष्ट्रीय पर्यटन दिन। जानेवारी 26 प्रजासत्ताक दिन। जानेवारी 30 हुतात्मा दिन। फेब्रुवारी 1 फेब्रुवारी राष्ट्रीय तटरक्षक दिन, वजा 13 फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिन। फेब्रुवारी 24 केंद्रीय उत्पादन शुल्क दिन। फेब्रुवारी 28 राष्ट्रीय विज्ञान दिन। फेब्रुवारी 29 राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन। मार्च 1 मार्च भारतीय नागरी लेखा सेवा दिन। 3 मार्च राष्ट्रीय संरक्षण दिन। 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन, लाइनमन दिन। 5 मार्च राष्ट्रीय औद्योगिक डिझाईन दिन। 7 मार्च हा लोक औषध दिन आहे। मार्च 10 राष्ट्रीय उद्योग दिन। मार्च 16 राष्ट्रीय लसीकरण दिन। मार्च 23 हुतात्मा दिन। एप्रिल 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिन। एप्रिल 11 राष्ट्रीय मात सुरक्षा दिन। एप्रिल 14 राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन। एप्रिल 21 नागरी सेवा दिन। एप्रिल 24 राष्ट्रीय पंचायतीराज दिन। मे 11 राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन। मे 16 राष्ट्रीय डेंग्यू दिन। मे 21 राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन। मे 21 राष्ट्रीय सांस्कृतिक विकास दिन। मे 30 हिंदी पत्रकारिता दिन। जून 10 अंधत्व दिन। जून 27 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिन। जून 28 राष्ट्रीय विमा जागृती दिन। जून 29 राष्ट्रीय सांख्यिकी दिन। जुलै 1 जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिन, डॉक्टर विधानचंद्र रॉय जन्मदिन। 1 जुलै राष्ट्रीय टपाल कामगार दिन। 1 जुलै राष्ट्रीय चार्टर्ड अकाउंटंट दिन। जुलै 23 राष्ट्रीय प्रसारण दिन। जुलै 24 राष्ट्रीय आयकर दिन। जुलै 26 कारगिल विजय दिन। ऑगस्ट 1 ऑगस्ट मुस्लिम महिला हक्क दिन। 7 ऑगस्ट राष्ट्रीय हँडलूम हातमाग दिन, भालाफेक दिन। 9 ऑगस्ट ऑगस्ट क्रांती दिन। ऑगस्ट 13 राष्ट्रीय अवयवदान दिन। ऑगस्ट 14 फाळणी वेदना स्मृती दिन। ऑगस्ट 15 स्वातंत्र्य दिन। ऑगस्ट 20 राष्ट्रीय सद्भावना दिन, अक्षय ऊर्जा दिन। ऑगस्ट 23 राष्ट्रीय अवकाश अंतराळ दिन। ऑगस्ट 29 राष्ट्रीय क्रीडा दिन। ऑगस्ट 30 राष्ट्रीय लघुउद्योग दिन। सप्टेंबर 5 सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षक दिन। सप्टेंबर 11 राष्ट्रीय वन शहीद दिन। सप्टेंबर 14 राष्ट्रीय हिंदी भाषा दिन। सप्टेंबर 25 अंत्योदय दिवस। ऑक्टोबर 1 ऑक्टोबर राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन। 2 ऑक्टोबर राष्ट्रीय स्वच्छता दिन। 5 ऑक्टोबर राष्ट्रीय गंगा नदी डॉल्फिन दिन। 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिन। ऑक्टोबर 10 राष्ट्रीय टपाल दिन। ऑक्टोबर 15 राष्ट्रीय शेतकरी महिला दिन। ऑक्टोबर 20 राष्ट्रीय ऐक्यभाव दिन। ऑक्टोबर 21 राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन। ऑक्टोबर 31 राष्ट्रीय एकता दिन। नोव्हेंबर 7 नोव्हेंबर राष्ट्रीय बाल शिशु सुरक्षा दिन। 9 नोव्हेंबर राष्ट्रीय विधी सेवा दिन। 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन। नोव्हेंबर 10 राष्ट्रीय परिवहन दिन। नोव्हेंबर 11 राष्ट्रीय शिक्षण दिन। नोबल पिल्लू नोव्हेंबर 12 राष्ट्रीय पक्षी दिन, सार्वजनिक सेवा प्रसारण दिन। नोव्हेंबर 14 नोव्हेंबर 12 राष्ट्रीय पक्षी दिन,
सार्वजनिक सेवा प्रसारण दिन। नोव्हेंबर 14 राष्ट्रीय बाल दिन। नोव्हेंबर 15 राष्ट्रीय जनजाती गौरव दिन। नोव्हेंबर 16 राष्ट्रीय पत्रकारिता दिन। नोव्हेंबर 18 राष्ट्रीय निसर्गोपचार दिन। नोव्हेंबर 24 शहीदी दिवस, गुरु तेग बहादूर पुण्यतिथी। नोव्हेंबर 26 राष्ट्रीय संविधान कायदा दिन, दूध दिन। डिसेंबर 2 डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन। 4 डिसेंबर भारतीय नौदल दिन। 7 डिसेंबर राष्ट्रीय सशस्त्र सेना ध्वज झेंडा दिन। डिसेंबर 14 राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन। डिसेंबर 16 विजय दिन, 1971 भारत-पाक युद्धात भारताचा विजय। डिसेंबर 18 राष्ट्रीय अल्पसंख्याक दिन। डिसेंबर 19 गोवा मुक्ती दिन। डिसेंबर 22 राष्ट्रीय गणित दिन। डिसेंबर 23 राष्ट्रीय शेतकरी दिन। डिसेंबर 24 राष्ट्रीय ग्राहक दिन। डिसेंबर 25 राष्ट्रीय सुशासन दिन। डिसेंबर 26 वीर बाल दिवस। प्रादेशिक महाराष्ट्र दिनविशेष। 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन, पोलीस रेजिंग डे। 3 जानेवारी बालिका दिन, सावित्रीबाई फुले जयंती। 6 जानेवारी पत्रकार दिन। जानेवारी 14 भूगोल दिन। जानेवारी 15 राज्य क्रीडा दिन, खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस। फेब्रुवारी 26 जलसिंचन दिन, महिला आरोग्य दिन। फेब्रुवारी 27 मराठी राजभाषा दिन। मार्च 12 समानता दिन। एप्रिल 11 शिक्षण हक्क दिन। 1 मे महाराष्ट्र दिन। मे 10 जलसंधारण दिन। जून 15 कुस्ती दिवस। जून 26 सामाजिक न्याय दिन। 1 जुलै कृषी दिन। जुलै 15 वक्तृत्व दिन। 1 ऑगस्ट महसूल दिन। ऑगस्ट 29 शेतकरी दिन। 1 सप्टेंबर रेशीम दिन। सप्टेंबर 17 हैदराबाद संस्थान मराठवाडा मुक्ती संग्राम दिन। सप्टेंबर 22 श्रम प्रतिष्ठा दिन। सप्टेंबर 28 माहिती अधिकार दिन। ऑक्टोबर 15 वाचन प्रेरणा दिन। 5 नोव्हेंबर रंगभूमी दिन। 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिन, डॉक्टर आंबेडकरांचा शाळा प्रवेशाचा दिन। नोव्हेंबर 14 जैवतंत्रज्ञान दिन। नोव्हेंबर 26 हुंडाबंदी दिन। चालू घडामोडी क्रीडा खेळ व त्यांचे प्रसिद्ध खेळाडू। बुद्धिबळ विश्वनाथ आनंद, अभिजित कुंटे, प्रवीण ठिपसे, कोनेरू हम्पी, तानिया सचदेव, सौम्या स्वामीनाथन, द्रोणावली हरेका, पद्मिनी राऊत, सांदीपन चंदा हरेका, आर प्रज्ञानंद। बिलियर्ड्स गीत सेठी, मायकेल फरेरा, पंकज अडवाणी, अशोक शांडिल्य, ओम अग्रवाल, अनुजा ठाकूर। कुस्ती सुशील कुमार, श्रीपती खंचनाळे, खशाबा जाधव, मारुती माने, दारासिंग, सुदेश कुमार, योगेश्वर दत्त, साक्षी मलिक, राहुल आवारे, गीता फोगट, बबिता कुमारी, विजय चौधरी, नरसिंग यादव, अलका तोमर, बजरंग पुनिया, रविकुमार दहिया, पृथ्वीराज पाटील। लॉन टेनिस महेश भूपती, सानिया मिर्झा, रॉजर फेडरर, लिएंडर पेस, युकी भांब्री, विजय अमृतराज, राफेल नदाल, ॲडी मरे, आंद्रे अगासी, जुआन मार्टिन डेल, रॉबिन सोडलिंग, लुकास डलोही, ॲड्यू रॉड्रिक, सेरेना विलियम्स, व्हीनस विलियम्स, तारा ब्लॅक, दिनारा साफिना, स्वेतलाना कुझनेत्सोवा, नताली डेसी। नेमबाजी अभिनव बिंद्रा, राजवर्धन राठोड, गगन नारंग, जितू रॉय, अंजली भागवत, तेजस्विनी सावंत, जसपाल राणा, विजय कुमार, रंजन सोधी, राही सरनोबत। हॉकी जगबीर सिंग, बलजीत सिंग, इग्नेस तिर्की, दिलीप तिर्की, मेजर ध्यानचंद, अजित सिंग, धनराज पिल्ले, रमणदीप सिंग, बलदेव सिंग, शंकर लक्ष्मण। बॅडमिंटन प्रकाश पदुकोण, सायना नेहवाल, चेतन आनंद, गोपीचंद, अनूप श्रीधर, अपर्णा पोपट, मधुमिता बिस्त, पी.व्ही. सिंधू। ॲथलेटिक्स पी.टी. उषा, मिल्खा सिंग,
अंजू बॉबी जॉर्ज, ललिता बाबर, कविता राऊत, शायनी विल्सन, नीरज चोप्रा। फुटबॉल सूरत पाल, सुनील छेत्री, गौतम घोष, रॉबिन सिंग, बाइचुंग भूटिया, रोनाल्डो। वेटलिफ्टिंग कर्णम मल्लेश्वरी, एस. सतीश कुमार, गीता राणी, गणेश माळी, मीराबाई चानू, सुखिंडे। जिमनॅस्टिक दीपा कर्माकर, त्रिलोक सिंग, जगमल मोरे, विठ्ठल करांडे, कातुलू रविकुमार, सुधीर चित्रदुर्ग, प्रतिमा कुमारी। तीरंदाजी लिंबाराम, जयंत तालुकदार, अतनु दास, दीपिका कुमारी, बॉम्बेला देवी, पूर्णिमा महतो, रजत चौहान। जलतरण मिहिर सेन, वीरधवल खाडे, बुला चौधरी, आरती सहा, आदित्य राऊत, शरद हेम गायकवाड, रेहान पोंचा। बास्केटबॉल अजमेर सिंग, सुमन शर्मा, अनिल कुमारपुंज, ओम प्रकाश, विजय राघवन। मुठभेड विजेंदर कुमार, अखिल कुमार, सुरन्या सिंग, मेरी कोम, मनदीप जांगडा, सरिता देवी, परजीत सिंग समोटा, लवलीना बाहिन। गोल्फ गगनजीत भुल्लर, अर्जुन अटवाल, जीव मिल्खा सिंग, शिव कपूर, लक्ष्मण सिंग, ज्योति रंधावा। क्रिकेट कपिल देव, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, युवराज सिंग, इरफान पठाण, रोहित शर्मा, विराट कोहली, ईशांत शर्मा, एम.एस. धोनी, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शिखर धवन, सुनील गावस्कर, मिताली राज, अनिल कुंबळे, बेटली, वॉटसन, रिकी पॉटिंग, हर्षल गिब्स, मलिंगा, शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक, मिसबा उल हक, सलमान बट, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल। खेळ आणि त्यांची प्रसिद्ध मैदाने। हॉकी शिवाजी स्टेडियम नवी दिल्ली, ध्यानचंद स्टेडियम लखनऊ, लाल बहादूर स्टेडियम हैदराबाद, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद, गोल्फ सेडी लॉर्ड स्कॉटलैंड, क्लॅरेट जग ब्रिटन। क्रिकेट ग्रीन पार्क स्टेडियम कानपूर, ईडन गार्डन स्टेडियम कोलकाता, अरुण जेटली, फिरोजशाह कोटला स्टेडियम नवी दिल्ली, मेलबर्न स्टेडियम ऑस्ट्रेलिया, सिडनी स्टेडियम ऑस्ट्रेलिया, नेहरू स्टेडियम चेन्नई, लॉर्ड्स स्टेडियम इंग्लंड, वानखेडे। पाचशे 52। बास्केटबॉल अजमेर सिंग, सुमन शर्मा, अनिल कुमारपुज, ओम प्रकाश, विजय राघवन। मुठ्ठी लढवत विजेंदर कुमार, अखिल कुमार, सुरनय सिंग, मेरी कोम, मनदीप जांगडा, सरिता देवी, परजीत सिंग समोटा, लोवलीना वाघिन। गोल्फ गगनजीत भुल्लर, अर्जुन अटवाल, जीव मिल्खा सिंग, शिव कपूर, लक्ष्मण सिंग, ज्योति रंधावा। क्रिकेट कपिल देव, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, युवराज सिंग, इरफान पठाण, रोहित शर्मा, विराट कोहली, ईशांत शर्मा, एम.एस. धोनी, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शिखर धवन, सुनील गावस्कर, मिताली राज, अनिल कुंबळे, बेटली, वॉटसन, रिकी पॉटिंग, हर्षल गिब्स, मलिंगा, शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक, मिसबा उल हक, सलमान बट, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल। खेळ आणि त्यांची प्रसिद्ध मैदाने। हॉकी शिवाजी स्टेडियम नवी दिल्ली, ध्यानचंद स्टेडियम लखनऊ, लाल बहादूर स्टेडियम हैदराबाद, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद, गोल्फ सेडी लॉर्ड स्कॉटलैंड, क्लॅरेट जग ब्रिटन। क्रिकेट ग्रीन पार्क स्टेडियम कानपूर, ईडन गार्डन स्टेडियम कोलकाता, अरुण जेटली, फिरोजशाह कोटला स्टेडियम नवी दिल्ली, मेलबर्न स्टेडियम ऑस्ट्रेलिया, सिडनी स्टेडियम ऑस्ट्रेलिया, नेहरू स्टेडियम चेन्नई, लॉर्ड्स स्टेडियम इंग्लंड, वानखेडे स्टेडियम मुंबई, जवाहरलाल नेहरू स्टेडियम पुणे, ब्रिस्बेन स्टेडियम ऑस्ट्रेलिया। लॉन टेनिस फॉरेस्ट हिल स्टेडियम अमेरिका, मेलबर्न स्टेडियम ऑस्ट्रेलिया, विम्बल्डन स्टेडियम लंडन, रो लॉन्गरो फ्रान्स।
फुटबॉल सॉल्ट लेक स्टेडियम कोलकाता, आंबेडकर स्टेडियम नवी दिल्ली, नेताजी स्टेडियम कोलकाता, जगजीवनराम स्टेडियम दानापूर, बिहार. खेळ आणि त्यांच्या प्रसिद्ध स्पर्धा ट्रॉफीज. हॉकी संजय गांधी ट्रॉफी, ध्यानचंद ट्रॉफी, आगा खान कप, इंडिया गोल्ड कप, नॅशनल हॉकी चॅम्पियनशिप, नेहरू ट्रॉफी, रंगास्वामी कप, बेटन कप, वर्ल्ड कप. बॅडमिंटन नारंग कप, अमृत दिवान कप, वर्ल्ड कप, अग्रवाल कप, उबेर कप, थॉमस कप, कोपा ट्रॉफी. क्रिकेट रणजी करंडक, ॲशेस मालिका, आशिया कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, शारजा कप, विश्वचषक, दुलीप करंडक, 20-20 विश्वचषक, IPL, इराणी ट्रॉफी, देवधर कप. लॉन टेनिस पॅन पॅसिफिक ओपन, ग्रँड प्रिक्स, जपान ओपन, अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन, डेव्हिस कप, विम्बल्डन ओपन, चीन ओपन, हॉकमॅन कप. फुटबॉल संतोष ट्रॉफी, ड्युरंट कप, नेहरू गोल्ड कप, युरोपियन ओपन, फेडरब्रेन कप, प्रो फुटबॉल लीग, BC रॉय कप, आशुतोष शिल्ड, ISL, वर्ल्ड कप. कुस्ती महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, वर्ल्ड कप. व्हॉलीबॉल इंदिरा प्रधान ट्रॉफी, शिवांथी गोल्ड कप, वर्ल्ड कप. गोल्फ कॅनडा कप, इंटरकॉन्टिनेंटल कप, नोमुरा ट्रॉफी, प्रिन्स ऑफ वेल्स कप, वर्ल्ड कप. बुद्धिबळ नायडू ट्रॉफी, खेतान ट्रॉफी, वर्ल्ड कप. बास्केटबॉल बसालत झा ट्रॉफी, BC गुप्ता ट्रॉफी, फेडरेशन कप. देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ. देश, राष्ट्रीय खेळ, देश, राष्ट्रीय खेळ. भारत, हॉकी, पाकिस्तान, हॉकी, चीन, टेबल टेनिस, बांगलादेश 0, कबड्डी, भूतान, तिरंदाजी, म्यानमार, चायना लोन, श्रीलंका, व्हॉलीबॉल, नेपाळ, दांडी बियो, इंग्लंड. क्रिकेट व रग्बी, अफगाणिस्तान, बजकॅशी, अमेरिका, बेसबॉल, रशिया. बुद्धिबळ व फुटबॉल. बास्केटबॉल बसालत झा ट्रॉफी, BC गुप्ता ट्रॉफी, फेडरेशन कप. देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ. देश, राष्ट्रीय खेळ, देश, राष्ट्रीय खेळ. भारत, हॉकी, पाकिस्तान, हॉकी, चीन, टेबल टेनिस, बांगलादेश 0, कबड्डी, भूतान, तिरंदाजी, म्यानमार, चायना लोन, श्रीलंका, व्हॉलीबॉल, नेपाळ, दांडी बियो, इंग्लंड. क्रिकेट व रग्बी, अफगाणिस्तान, बजकॅशी, अमेरिका, बेसबॉल, रशिया. बुद्धिबळ व फुटबॉल. ब्राझील, फुटबॉल, कॅनडा, आईस हॉकी, मलेशिया, बॅडमिंटन, ऑस्ट्रेलिया. क्रिकेट, जपान, ज्यू-जित्सू, स्कॉटलंड. रग्बी फुटबॉल, स्पेन. बुल फायटिंग, अर्जेंटिना. फुटबॉल, फ्रान्स. फुटबॉल, नॉर्वे. क्रॉस कंट्री स्कीइंग. खेळाडू व त्यांची टोपण नावे. खेळाडू, टोपण नाव, सुनील गावस्कर, लिटल मास्टर, सौरव गांगुली. दादा, कोलकात्याचा राजपुत्र, मनसूर अली खान पतौडी. टायगर, सचिन तेंडुलकर, मास्टर ब्लास्टर. PT उषा, सुवर्ण कन्या, डोनाल्ड बॅडमॅन. क्रिकेटचा बादशहा द डॉन, मेजर ध्यानचंद. हॉकीचे जादूगार, पेले. फुटबॉल सम्राट,